नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 23 नोव्हेंबर 2024च्या चालू घडामोडी पाहणार आहोत. यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो. आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील. तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात. तर कालचा पहिला प्रश्न होता, महिला आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर आपल्या भारत देशाने. पुढील प्रश्न, पाण्याच्या कमतरतेमुळे अलीकडे कोणत्या देशाने आणीबाणी जाहीर केलेली आहे? तर इक्वेडोरिया. यानंतर पुढील प्रश्न, जागतिक दूरदर्शन दिन नुकताच कधी साजरा करण्यात आला? तर 21 नोव्हेंबर या दिवशी. यानंतर पुढील प्रश्न होता, किंग ऑफ क्ले म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोणत्या टेनिसपटूने नुकतीच निवृत्ती जाहीर केलेली आहे? तर राफेल नदाल या. पुढील प्रश्न, नुकतेच श्रीलंकेचे पंतप्रधान कोण झाले? तर हरिणी अमरसूर्या झालेले आहेत. पुढील प्रश्न, कोणत्या देशाने नोव्हेंबर 2024 मध्ये पंतप्रधान मोदींना सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्याची घोषणा केली? तर बार्बाडोस आणि गयाना या. पुढील प्रश्न होता, 56 वर्षानंतर कोणत्या देशाला ऐतिहासिक भेट देणारे नरेंद्र मोदी पहिले भारतीय पंतप्रधान ठरले? तर गयाना या. पुढील प्रश्न, न्यायमूर्ती डी कृष्णकुमार कोणत्या राज्याचे सरन्यायाधीश झाले आहेत? तर मणिपूर या. यानंतर पुढील प्रश्न आहे, जागतिक मत्स्य दिवस 2024 कधी साजरा केला जातो? तर योग्य उत्तर 21 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. यानंतर शेवटचा प्रश्न होता, तर इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर डॅनियल बेरेनबोइम आणि अली अबू अव्वाद यांना. यानंतर आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊया. तर आजचा पहिला प्रश्न आहे, तर अलीकडेच इस्रोचा GSAT-N2 संचार उपग्रह कोणत्या कंपनीच्या फाल्कन 9 रॉकेटमधून प्रक्षेपित करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, स्पेस एक्स या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर इलॉन मस्कच्या स्पेस एक्स कंपनीने फाल्कन 9 रॉकेटमधून भारताचा GSAT-N2 कम्युनिकेशन उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे. तर उपग्रहाचे वजन 4700 किलो आहे. तर हे 14 वर्षाच्या मिशनसाठी डिझाईन केले गेले आहे. तर हे जिओ स्टेशनरी ट्रान्सफर ऑर्बिटर मधून प्रक्षेपित करण्यात आलेले आहे. तर यानंतर इस्रोने स्पेसएक्स कडे का मदत मागितली हे देखील पाहून घेऊया. तर GSAT-N2 उपग्रहाचे वजन 4700 किलो आहे. तर वास्तविक भारताच्या रॉकेटमध्ये 4 टनांपेक्षा जास्त वजनाचे उपग्रह सोडण्याची क्षमता नाही. तर GSAT-20 उपग्रहाला GSAT-N2 असे नाव देण्यात आलेले आहे. तर यानंतर GSAT-N2 बद्दल महत्त्वाची माहिती आपण पाहून घेणार आहोत. तर GSAT-N2 हा दूरसंचार उपग्रह आहे आणि हे विशेषतः दुर्गम भागातील दळणवळण प्रणाली सुधारण्यासाठी डिझाईन केले गेले आहे. यानंतर यामुळे दुर्गम भागात ब्रॉडबँड इंटरनेट सुविधा उपलब्ध होणार आहे, हेही लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न दुसरा पाहून घेऊया. तर अलीकडेच चाचणी घेण्यात आलेल्या जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेटचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, स्टारशिप नाव आहे. काय आहे? तर स्टारशिप. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण. तर एलॉन मस्कची कंपनी स्पेसएक्सने टेक्सास USA येथून 6व्या चाचणीसाठी जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट स्टारशिप लॉन्च केलेले आहेत. त्यानंतर स्टारशिप स्पेसक्राफ्ट आणि सुपर हेवी रॉकेट यांना एकत्रितपणे स्टारशिप असे म्हणतात. यानंतर आपण स्टारशिपची क्षमता पाहून घेऊयात. तर स्टारशिप पृथ्वीवर पॉइंट टू पॉइंट वाहतूक करण्यास सक्षम आहे, ज्यामुळे जगात कोठेही 1 तास किंवा त्यापेक्षा कमी वेळेत प्रवास करता येतो. उदाहरणार्थ, न्यूयॉर्क ते दिल्ली हा प्रवास फक्त 1 तासात करता येऊ शकतो. यानंतर पुढील प्रश्न आहे तिसरा, तर सर्वोत्कृष्ट सागरी राज्य पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, केरळला. कोणाला? तर केरळला. यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर केरळला देशाच्या मत्स्यपालन क्षेत्राच्या विकासात योगदान दिल्याबद्दल सर्वोत्कृष्ट सागरी राज्य पुरस्काराने सन्मानित
करण्यात आलेले आहे. तर जागतिक मत्स्य व्यवसाय दिवस पाहून घेऊयात. तर 1997 पासून दरवर्षी 21 नोव्हेंबर रोजी जागतिक मत्स्य व्यवसाय दिन जगभरात साजरा केला जातो. तर केरळविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी आहे तिरुवनंतपुरम. सध्याचे मुख्यमंत्री पी. विजयन आहेत आणि सध्याचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे, तर कोणत्या शहरात गंभीर वायू प्रदूषणाच्या परिस्थितीमुळे ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन म्हणजे GRAP चा टप्पा 4 लागू करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी दिल्ली. ठीक आहे, काय तर ऑप्शन सी दिल्ली. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन GRAP चा टप्पा 4 दिल्लीमध्ये लागू करण्यात आलेला आहे. तर GRAP म्हणजे काय तर मित्रांनो ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन म्हणजेच GRAP. ठीक आहे. तर GRAP हा आपत्कालीन उपायांचा एक संच आहे जो दिल्ली NCR प्रदेशात विशिष्ट मर्यादेपर्यंत पोहोचल्यानंतर हवेच्या गुणवत्तेत आणखी बिघाड टाळण्यासाठी अंमलात आणला जातो. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या शेजारी देशाच्या राष्ट्रपतींनी लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांना त्यांच्या सैन्याच्या जनरलची मानद पदवी दिलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी नेपाळ. कोणत्या तर नेपाळ. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी नोव्हेंबर 2024 मध्ये भारतीय लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र चौहान यांना नेपाळी लष्कराच्या जनरलची मानद पदवी दिली. तर दोन्ही देश एकमेकांच्या लष्कर प्रमुखांना मानद जनरलची मानद पदवी देतात. तर ही परंपरा आहे आणि दोन्ही सैन्यांमधील मजबूत संबंध प्रतिबिंबित होत असते. तर यानंतर ही परंपरा दोन्ही देशांनी 1950 मध्ये सुरू केली होती. तर नेपाळविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी काठमांडू, चलन नेपाळी रुपया आणि सध्याचे पंतप्रधान KP शर्मा ओली हे आहेत आणि सध्याचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल आहेत. यानंतर पुढील प्रश्न, तर इंटरनॅशनल माइंड स्पोर्ट्स असोसिएशन म्हणजेच IMSA चे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए नंदन कुमार झा यांची. कोणाची? तर नंदन कुमार झा यांची निवड झालेली आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. जेव्हा अधिवक्ता नंदन झा यांची इंटरनॅशनल माइंड स्पोर्ट्स असोसिएशन म्हणजेच IMSA चे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली तेव्हा भारताने आंतरराष्ट्रीय क्रीडा जगतात लक्षणीय प्रगती केलेली आहे. तर ही प्रतिष्ठित नियुक्ती 16 नोव्हेंबर 2024 रोजी साओ पाउलो, ब्राझील येथे IMSA वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान करण्यात आलेली आहे. तर 44 वर्षांचे नंदन झा या पदावर नियुक्त झालेले पहिले भारतीय ठरले आहेत. यानंतर आपण इंटरनॅशनल माइंड स्पोर्ट्स असोसिएशन विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर स्थापनेचे वर्ष 19 एप्रिल 2005 हे आहे आणि सध्याचे अध्यक्ष नंदन कुमार झा आहे. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर 2025 मध्ये खेलो इंडिया युथ गेम्स आणि पॅरा गेम्सचे आयोजन कोणते राज्य करेल? तर महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी बिहार. कोणते? तर बिहार. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर बिहार राज्य 2025 मध्ये प्रतिष्ठित खेलो इंडिया युथ गेम्स आणि खेलो इंडिया पॅरा गेम्स आयोजित करणार आहे. तर या उपक्रमामुळे बिहारमधील खेळांना प्रोत्साहन मिळेल. तर सध्याचे क्रीडा मंत्री तर मनसुख मांडविया आहेत आणि बिहार राज्याविषयी देखील आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर राजधानी पटना, मुख्यमंत्री नितीश कुमार आणि सध्याचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर हे आहेत. यानंतर पुढील प्रश्न, तर कोण आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे 104वे पूर्ण सदस्य बनलेले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी आर्मेनिया. कोण? तर आर्मेनिया. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर जागतिक सौर ऊर्जा सहकार्यासाठी मौलाचा दगड म्हणून आर्मेनिया आंतरराष्ट्रीय सौर आघाडी म्हणजेच ISA चा 104वा पूर्ण सदस्य बनलेला आहे. तर आर्मेनियाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. राजधानी येरेवन, चलन आहे ड्राम आणि सध्याचे पंतप्रधान निकोल पशिन्यान. कोण आहेत? निकोल पशिन्यान. यानंतर इंटरनॅशनल सोलर अलायन्स विषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात.
तर स्थापना वर्ष 30 नोव्हेंबर 2015 फ्रान्स आणि मुख्यालय गुडगाव हरियाणा आणि अध्यक्ष भारत आहे आणि ISA प्रमुख आशिष खन्ना आहेत. ठीक आहे. यानंतर 9वा प्रश्न, तर नुकतेच इस्रोने गगनयान मोहिमेसाठी कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थेशी करार केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया या. कोणत्या? तर ऑस्ट्रेलिया या. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर इस्रो आणि ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सी म्हणजेच ISA यांनी अलीकडेच गगनयान मोहिमेसाठी क्रू आणि मॉड्यूल रिकव्हरीमध्ये सहयोग करण्यासाठी एक करार केलेला आहे. यानंतर मित्रांनो 10वा प्रश्न मी स्पेशली रिव्हिजनसाठी ठेवलेला आहे आणि प्रश्न असा आहे, 73वा मिस युनिव्हर्स हा किताब कोणी जिंकलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए व्हिक्टोरिया केअर थेलविग यांनी. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांनी नक्कीच या प्रश्नाचे उत्तर द्यावे अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, महिला आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.